आज आपण जो टॉपिक घेणार आहोत तो टॉपिक आहे सिग्निफिकन्स ऑफ फ्रूट, सिग्निफिकन्स ऑफ सीड अँड फ्रूट फॉर्मेशन. पहिला पॉइंट आहे फ्रूट्स प्रोव्हाइड नरिशमेंट टू developing seeds. Fruits provide nourishment to developing seeds. हा पहिला पॉइंट झाला. फ्रूट्स काय करतात? डेव्हलपिंग सीड्सला नरिशमेंट प्रोव्हाइड करतात. दुसरा पॉइंट आहे फ्रूट्स प्रोटेक्ट सीड इन इमॅच्युअर कंडिशन. Fruits protect seeds in immature condition. In immature condition. हा झाला दुसरा पॉइंट. यामधून आपल्याला काय समजलं की जे फ्रूट असतं, फ्रूट सीड्सला नरिशमेंट प्रोव्हाइड करतं. जी डेव्हलपिंग सीड्स आहे, डेव्हलपिंग सीड्सला फ्रूट्स नरिशमेंट प्रोव्हाइड करतं, म्हणजे पोषण देतं. आणि दुसऱ्या पॉईंटमधून आपल्याला काय समजलं की फ्रूट्स जे आहे सीड्सला इमॅच्युअर कंडिशनमध्ये प्रोटेक्ट करतात. सीड्स आत असतात आणि सीड्सच्या बाहेर काय असतात? फ्रूट असतात. सीड्स हे फ्रूट आहे आणि फ्रूटच्या आतमध्ये आहे सीड. तर फ्रूट काय करतो? फ्रूट या सीडला नरिशमेंट प्रोव्हाइड करतो डेव्हलपिंग सीडला, आणि सीड इमॅच्युअर कंडिशनमध्ये असताना सीडला फ्रूट काय प्रोव्हाइड करतो? तर फ्रूट सीडला नरिशमेंट आणि प्रोटेक्शन हे दोनही प्रोव्हाइड करतो. सीड्स सर्व ॲज important propagating organs of plant. Seeds serve as important propagating organs of plant. सीड्स जे आहे प्लांटमधल्या इम्पॉर्टंट प्रॉपेगेटिंग ऑर्गन्स आहेत प्लांटमधल्या. इथे प्रॉपेगेशन या शब्दापासून हा प्रॉपेगेटिंग हा शब्द तयार झालेला आहे. प्रॉपेगेटिंगचा अर्थ होतो प्रॉपेगेशनचा अर्थ होतो विखुरणे, इकडे तिकडे पसरणे. सीड्स सर्व ॲज इम्पॉर्टंट प्रॉपेगेटिंग ऑर्गन्स ऑफ प्लांट. हे प्लांट इथे आहे. आपण मोठं प्लांट काढू, ज्याला समजा हे एक असं मोठं प्लांट आहे, हा वृक्ष आहे, ट्री आहे. हा इथे एका जागेवर आहे. हा जो ट्री आहे या ट्रीला फ्रूट्स लागतील, त्या फ्रूट्समध्ये सीड्स असतील. तर त्या ज्या सीड्स आहेत त्या सीड्स जेव्हा त्या सीड्सचं डिस्पर्सल होईल, डिस्पर्सल म्हणजे विखुरणे, त्या सीड्सचं जेव्हा डिस्पर्सल होईल म्हणजे त्या सीड्स जेव्हा हे झाड जिथे आहे त्या जागेवरून दुसऱ्या जागेवर जेव्हा सीड्स जातील, समजा हे झाड इथे आहे, या झाडापासून त्या सीड्स खूप काही दूर अंतरावर डिस्पर्स झाल्या. समजा या झाडापासून त्या अर्धा किलोमीटर अंतरावर गेल्या, तर त्या कशा जातील? तर त्या बर्ड्सच्या द्वारे जाऊ शकतात. जसं आता बर्ड्स फ्रूट्स खातात आणि मग ते बर्ड्स जे आहे फ्रूट्स या झाडावर बसतात, फ्रूट्स खातात, त्यानंतर इथून ते खूप दूर उडत जातात, तिथे दुसऱ्या झाडावर बसतात आणि तिथे त्यांचा जो एक्सक्रिटा असतो त्या एक्सक्रिटामध्ये बर्ड्सला दात नसतातच, ते चावत नाहीत. त्या फ्रूट्स खाताना त्याच्यामधल्या ज्या सीड्स असतात
ते गिळतात जशाच्या तशा, आणि जेव्हा ते या झाडावरून उडून जेव्हा ते खूप दूर जातात आणि जेव्हा ते दुसऱ्या झाडावर बसतात किंवा दुसरीकडे बसतात आणि जर तिथे त्यांचा एक्सक्रिटा जमिनीवर ड्रॉप झाला तर त्यांच्या एक्सक्रिटामधून त्यांनी या झाडाच्या खाल्लेल्या सीड्स पण जशाच्या तशा पडतील आणि मग तिथे त्या ज्या सीड्स आहे त्या जर्मिनेट होतील आणि मग तिथे पुन्हा अशा प्रकारचं हे झाड पुन्हा इथे या सीडपासून डेव्हलप होईल. तर या झाडाचं जे प्रॉपोगेशन आहे म्हणजे या झाडाचं एका ठिकाणी या झाडाचं पॉप्युलेशन होतं, इथून ते दुसऱ्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम कोणी केलेलं आहे? सीडनी केलेलं आहे. म्हणून सीड सर्व्स ॲज इम्पॉर्टंट प्रॉपोगेटिंग ऑर्गन ऑफ प्लांट. हा झाला याचा तिसरा पॉईंट. तुम्ही लिहून घेत जा मी जेव्हा साईडला होते तेव्हा. याच्यानंतर याचा जो चौथा पॉईंट आहे की सीड्स अँड फ्रूट डेव्हलप्स स्पेशल डिव्हायसेस फॉर देअर डिस्पर्सल अँड दस हेल्प इन डिस्ट्रीब्युशन ऑफ स्पीसीज. हा चौथा पॉईंट आहे. सीड्स अँड fruits develop special devices आता हे डिव्हाइसेस कशासाठी डेव्हलप केलेले आहे? फॉर देअर डिस्पर्सल अँड हेल्प इन distribution of species. Thus help in distribution of species. हा झाला याचा फोर्थ पॉइंट. सीड्स अँड फ्रूट्स डेव्हलप स्पेशल डिव्हाइसेस फॉर देअर डिस्पर्सल. मी तुम्हाला सांगितलं डिस्पर्सल म्हणजे विखुरणे, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणे. दस हेल्प इन डिस्ट्रीब्युशन ऑफ स्पीसीज. सीड्स आणि फ्रूट्समध्ये खूप असे खास असे डिव्हायसेस असतात की ते जे डिव्हायसेस आहेत ते डिव्हायसेस काय करतात? ते डिव्हायसेस फ्रूट्स आणि सीड्सचं जे प्रपोगेशन असतं किंवा फ्रूट्स आणि सीड्सचं जे डिस्पर्सल असतं त्या डिस्पर्सलसाठी ते डिव्हायसेस मदत करतात. त्या डिव्हायसेसमुळे फ्रूट्स आणि सीड्समध्ये असलेल्या त्या स्पेशल डिव्हायसेसमुळे फ्रूट्सचं आणि सीड्सचं काय होतं? डिस्पर्सल होतं. म्हणजे ज्या झाडाला ते लागलेले आहे त्या तिथून ते दुसऱ्या जागेवर जातात. कशामुळे जातात? ते त्यांच्याकडे असलेले स्पेशल डिव्हायसेसमुळे. जसं सीड्सला विंग्ज असतात, सीड्स हलक्या असतात, काही सीड्सला काटे असतात. तर ते काटे म्हणजे अशी खूप नाही राहत. तुम्ही गोकरू हे सीड बघितलं असेल, त्याला छोटे छोटे काटे असतात. तर गायच्या शेपटीला ते चिपकतात गोकरू, आणि मग गाय जिकडे जिकडे जाईल तिकडे तिकडे ते गोकरू जातात गायीसोबत. म्हणजे गाय जर शेतामधून आली असेल गावामध्ये तर शेतामधून तिच्या शेपटीला चिपकून आलेल्या ज्या सीड्स आहे त्या गावामध्ये येतील आणि ती झाडं गावामध्ये उगवतील. अशा प्रकारे म्हणजे काय करत आहेत? सीड्स आणि फ्रूट्समधले जे स्पेशल डिव्हायसेस आहे त्यांच्या डिस्पर्सलसाठी ते कशासाठी मदत करत आहे? हेल्प इन डिस्ट्रीब्युशन ऑफ स्पेसीज. स्पेसीजचं जे डिस्ट्रीब्युशन आहे, स्पेसीज एका जागेवरून त्या स्पेसीज दुसरीकडे डिस्ट्रीब्यूट होण्यासाठी हे काय करत आहे? हे मदत करत आहे. नेक्स्ट पॉईंट आहे आपला डॉर्मन्सी. हा देखील इम्पॉर्टंट पॉईंट आहे. डॉर्मन्सी मी याला आता मिटवते आहे. तुम्ही लिहून घेतलेलं असेलच. टेक्स्टबुकमध्ये हे असंच्या असंच दिलेलं आहे, तुम्ही तिथून देखील लिहू शकता. डॉर्मन्सी डॉर्मन्सी
डॉर्मन्सी म्हणजे काय? इट इज अ स्टेट ऑफ metabolic arrest. It is a state of metabolic arrest which facilitate protection of embryo or survival of organism, which facilitates survival of organisms in adverse environmental conditions. डॉर्मन्सी म्हणजे काय? इट इज अ स्टेट ऑफ मेटाबॉलिक अरेस्ट which facilitates survival of organisms in adverse environmental conditions. म्हणजे जर एन्व्हायरमेंटल कंडिशन्स ॲडव्हर्स असतील, अनफेवरेबल असतील, फेवरेबल नसतील, तर अशा कंडिशनमध्ये जो एम्ब्रिओ आहे त्या एम्ब्रिओमधल्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज ज्या आहे त्या अरेस्ट होतात, थांबून राहतात. एम्ब्रिओचं जर्मिनेशन त्यामुळे होत नाही. म्हणून याला म्हणतात a state of metabolic arrest which facilitates survival of organisms in adverse environmental conditions. आता यामध्ये स्ट्रक्चरल and physiological adaptive mechanism for survival of organism is called dormancy. Structural and physiological adaptive mechanism for survival of organism is called dormancy. म्हणजे तो जो ऑर्गॅनिझम आहे त्या ऑर्गॅनिझममध्ये जे स्ट्रक्चरल अँड फिजिओलॉजिकल ॲडॉप्टिव्ह मेकॅनिझम आहे, स्ट्रक्चरल म्हणजे रचनात्मक आणि फिजिओलॉजिकल म्हणजे कार्यात्मक. फिजिओलॉजी म्हणजे फंक्शन, स्ट्रक्चर म्हणजे रचना. त्या ऑर्गॅनिझमच्या सर्वायवलसाठी, त्या ऑर्गॅनिझमच्या जिवंत राहण्यासाठी त्यामध्ये जे स्ट्रक्चरल अँड फिजिओलॉजिकल ॲडॉप्टिव्ह मेकॅनिझम आहे त्यालाच काय म्हणतात? त्यालाच म्हणतात डॉर्मन्सी. काय म्हणतात त्याला? डॉर्मन्सी. नेक्स्ट पॉईंट घेते आता याचा. नेक्स्ट पॉईंट हा आहे की मॅच्युअर अँड व्हायबल seeds will not germinate even in presence of
favorable conditions and dispersed in different places at different places during dormancy. ड्युरिंग डॉर्मन्सी पिरियड म्हणा किंवा ड्युरिंग डॉर्मन्सी. एखादी मॅच्युअर आणि व्हायबल सीड असेल समजा, मॅच्युअर म्हणजे ती पूर्ण परिपक्व झालेली आहे आणि ती पूर्णतः ती जी सीड आहे व्हायबल आहे, जिवंत आहे ती सीड, त्या सीडमधला एम्ब्रियो जिवंत आहे, तो मृत झालेला नाही आहे आणि ती सीड पूर्णतः मॅच्युअर आहे. अशी सीड देखील, अशा सीडला जर आपण फेवरेबल कंडिशन प्रोव्हाइड केली तरीसुद्धा ती सीड जर्मिनेट होणार नाही. का जर्मिनेट होणार नाही? कारण की त्या सीडमध्ये तिचा डॉर्मन्सी पिरियड चालू आहे. जोपर्यंत त्या सीडचा डॉर्मन्सी पिरियड संपणार नाही तोपर्यंत सीड जर्मिनेट होणार नाही, तुम्ही त्या सीडला फेवरेबल कंडिशन प्रोव्हाइड केली तरी. मग या डॉर्मन्सी पिरियडचा काय इम्पॉर्टन्स आहे? सीड जर लगेचच जर्मिनेट झाली असती तर जिथे पडली तिथेच झाड उगवलं असतं, दुसरीकडे झाड उगवण्याचे चान्सेसच नव्हते. सीड हे महत्त्वाचं मीन आहे. कशाचं मीन आहे ते? डिस्पर्सल, प्रपोगेशन ऑफ स्पेसीज, डिस्ट्रीब्युशन ऑफ स्पेसीज. सीड जर तात्काळ जर्मिनेट झाली असती तर काय झालं असतं, ते जे झाड आहे, ज्या झाडाची ती सीड आहे, त्या झाडाच्या अवतीभोवतीच सगळे झाडं उगवले असते. पण देवानी काय दिलं की तिला डॉर्मन्सी पिरियड दिला. डॉर्मन्सी पिरियड असा पिरियड आहे की ती कुठेही पडली त्या पिरियडमध्ये तरी ती जर्मिनेट होणार नाही. मग तिचा पुष्कळ दिवसाचा डॉर्मन्सी पिरियड असतो. प्रत्येक स्पेसीजमध्ये सीडचा जो डॉर्मन्सी पिरियड आहे तो वेगवेगळा असतो. त्या डॉर्मन्सी पिरियडमध्ये सीडला चान्सेस आहे कशाचे? डिस्पर्सलचे. म्हणजे ती डॉर्मन्सी पिरियड तिचा जेव्हा असतो तेव्हा ती जर्मिनेट होणारच नाही, ती कुठेही पडली तरी. पण एवढा लॉंग डॉर्मन्सी पिरियड असतो की तेवढ्या लॉंग पिरियडमध्ये ती एका जागेवर राहणारच नाही, ती खूप दूर दूर जाईल सीड. आणि तिचे दूर जाण्याचे मी तुम्हाला मार्गही सांगितले, बर्ड्सच्या द्वारे, कधी हलकी असेल तर वाऱ्याने उडून जाईल. तर अशा प्रकारे मॅच्युअर अँड व्हायबल सीड विल नॉट जर्मिनेट इवन इन प्रेझेन्स ऑफ फेवरेबल कंडिशन्स अँड डिस्पर्स्ड ॲट डिफरंट प्लेसेस ड्युरिंग डॉर्मन्सी. हा पॉईंटसुद्धा तुम्ही लिहून घ्या. नेक्स्ट पॉईंट आपण घेऊ. तर आता ज्या व्हायबल सीड्स आहे त्या व्हायबल सीड्स, हा पॉईंट इथे घेऊ का? दिसेल का तुम्हाला? इथे घेऊया. टॉपिक मिटला आहे, हेडिंग मिटलं. लास्ट पॉइंट आहे की व्हायबल सीड germinates only after completion of डॉर्मन्सी पिरियड. ज्या व्हायबल सीड्स आहेत त्या केव्हा जर्मिनेट होतात? जेव्हा त्यांचा डॉर्मन्सी पिरियड संपतो तेव्हा. आपल्याला माहीत आहे की आपल्या घरी आपण बरेचदा कडधान्य भिजू घालतो, रात्रीला आपण भिजवतो आणि सकाळी आपण त्यातलं पाणी उपसून घेतो. मग आपल्याला त्याला निवडावं का बरं लागतं? जसं मोठ आहे, काही काही जे असतात सीड्स, एखाद दुसरा ते भिजलेलेच नसतात, आपण त्यांना पाण्यात 12 तास
8 तास 12 तास भिजवून सुद्धा ते भिजलेले नसतात. समजलं तुम्हाला? बाकीचे सगळे भिजलेले असतात पण काही काही कडकच असतात. असं का बरं असतं? कारण की त्या ज्या सीड्स आहेत त्यांचा अजूनही डॉर्मन्सी पिरियड संपलेला नाही. मग आपण काय करतो? निवडतो आणि ते जे सीड्स आहेत जे भिजलेले नाही आहेत त्यांना आपण बाहेर फेकून देतो. मग काय होईल? जेव्हा त्यांचा डॉर्मन्सी पिरियड ओव्हर होईल तेव्हा बाहेर जर त्यांना फेवरेबल कंडिशन प्रोव्हाइड झाली तर तिथे काय होणार? ते जर्मिनेट होणार. अशा प्रकारे इथे संपला आपला हा टॉपिक. आता नेक्स्ट टॉपिकवर आपण वळू. नेक्स्ट टॉपिक आहे ॲपोमिक्सिस. ॲपो म्हणजे विदाऊट आणि मिक्सिंग म्हणजे ॲपो म्हणजे विदाऊट, मिक्सिंग म्हणजे काय होते? मिक्सिंग म्हणजे मिक्सिंग. आता ही ॲपोमिक्सिस म्हणजे काय असतं? ॲपो सांगितलं मी तुम्हाला, विदाऊट, आणि मिक्सिस म्हणजे काय होतं? मिक्सिंग. विदाऊट मिक्सिंग. आता मी इथे एक शब्द लिहिते, विदाऊट मिक्सिंग ऑफ गॅमेट्स. गॅमेट्सचं जर मिक्सिंग झालं तर काय तयार होतो? झायगोट तयार होतो. आणि झायगोटपासून काय तयार होतो? एम्ब्रिओ तयार होतो. इथे काय आहे? हेडिंग काय आहे? ॲपोमिक्सिस. ॲपोमिक्सिस म्हणजे साधी सरळ गोष्ट आहे. तर फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ विदाउट मिक्सिंग ऑफ गॅमेट्स, दॅट इज विदाउट फर्टिलायझेशन. विदाउट मिक्सिंग ऑफ गॅमेट्स म्हणजे काय? विदाउट fertilization. So it is the method of formation of embryo. It is the method of formation of embryo through asexual reproduction without gamete formation and fertilization. It is the method of formation of embryo म्हणजे एम्ब्रिओ फॉर्म होणार आहे. It is the method of formation of embryo through asexual reproduction. मग जर याच्यामध्ये गॅमेट्स फॉर्म होत नाही, गॅमेट्स फ्यूज होत नाही तर आपण याला कोणतं रिप्रोडक्शन म्हणू? आपण याला म्हणू असेक्शुअल रिप्रोडक्शन. So it is the method of formation of embryo through asexual reproduction without gamete formation and fertilization. म्हणजे यामध्ये गॅमेट फॉर्म होत नाही आणि गॅमेट फ्यूज होत नाही, म्हणजे याच्यामध्ये फर्टिलायझेशन होत नाही. आता याला आपण म्हणू इट इज अ अनयुज्युअल सेक्शुअल रिप्रोडक्शन. काय म्हणू आपण याला? इट इज unusual sexual reproduction without involving meiosis and syngamy. कळलं तुम्हाला की हे एक प्रकारचं सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, पण हे युज्युअल सेक्शुअल रिप्रोडक्शन नाही. युज्युअल सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं? मियोसिस होतं.
मिओसिसने गॅमेट्स फॉर्म होतात आणि मग मिओसिस नंतर गॅमेट्स फॉर्म झाले की ते गॅमेट्स फ्यूज होतात. फ्युजन ऑफ गॅमेट इज कॉल्ड ॲज सिनगॅमी. आणि गॅमेट्स फ्यूज झाले की त्याला काय म्हणतो आपण? सिनगॅमी. म्हणजे जे आपलं युजल सेक्शुअल रिप्रोडक्शन असतं त्या युजल सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं? मिओसिस होतं. मिओसिसने गॅमेट्स फॉर्म होतात आणि मग सिनगॅमी होते. म्हणजे ते जे गॅमेट्स आहे ते फ्यूज होतात. सिनगॅमी म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? फर्टिलायझेशन. पण हे काय आहे? अनयुज्युअल सेक्शुअल रिप्रोडक्शन विदाऊट इन्व्हॉल्विंग मिओसिस अँड सिनगॅमी. तुम्ही लिहून घ्या दोन्ही पॉईंट्स किंवा स्क्रीनशॉट काढा. त्यानंतरचा पॉईंट आहे ॲपोगॅमी आणि ॲपोस्पोरी. नेक्स्ट आहे नेक्स्ट पॉइंट आहे when gametophyte organ or cell produces embryo-like structure it is called ॲपोगॅमी. काय म्हणायचं त्याला? ॲपोगॅमी. जेव्हा गमेटोफाईट ऑर्गन किंवा सेल, आता गमेटोफाईट ऑर्गन म्हणजे एम्ब्रियो सॅक आणि गमेटोफाईट ऑर्गन म्हणजे एम्ब्रियो सॅक किंवा काय म्हटलं? गमेटोफाईट सेल. गमेटोफाईटमधली कुठलीही सेल. गमेटोफाईटमध्ये कोणत्या सेल्स असतात? अँटीपोडल्स असतात, एग असतो, सिनर्जिड असतात. तर गॅमेटोफाईट ऑर्गन किंवा गॅमेटोफाईट सेलपासून, एक तर त्या ऑर्गनपासून किंवा त्या गॅमेटोफाईट सेलपासून जर एम्ब्रिओसारखं स्ट्रक्चर तयार होत असेल तर त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात ॲपोगॅमी. काय म्हणायचं त्याला? ॲपोगॅमी. नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आहे व्हेन. नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आहे व्हेन sporophyte cell produces a gametophyte. It is called apospory. It is called apospory. आता जी स्पोरोफायटिक सेल आहे, स्पोरोफायटिक सेल कशी राहणार आहे? स्पोरोफायटिक सेल कशी राहणार आहे? स्पोरोफायटिक सेल राहणार डिप्लॉइड. स्पोरोफायटिक सेल कशी राहणार आहे? स्पोरोफायटिक सेल डिप्लॉइड राहणार आहे. आणि स्पोरोफायटिक सेलपासून जो गमेटोफाईट तयार होणार आहे तो सुद्धा काय राहणार आहे? तो सुद्धा डिप्लॉइड राहणार आहे. कसा राहणार आहे? तो डिप्लॉइड राहणार आहे. इथे काय आहे? इथे गॅमेटोफाईट ऑर्गन ऑर सेल प्रोड्युसेस एम्ब्रियो लाईक स्ट्रक्चर. गॅमेटोफाईटमधली जी सेल आहे किंवा गॅमेटोफाईट जो आहे त्यापासून जर एम्ब्रियोसारखं स्ट्रक्चर तयार होत असेल तर त्याला म्हणायचं ॲपोगॅमी. म्हणजे हा जो एम्ब्रियो आहे हा एम्ब्रियो हॅप्लॉइड राहील. कारण काय की गॅमेटोफाईट जो ऑर्गन आहे तो हॅप्लॉइड राहतो. त्याच्यामधली प्रत्येक सेल हॅप्लॉइड राहते. आणि गॅमेटोफाईट पासून किंवा गॅमेटोफाईटच्या कुठल्याही सेलपासून जर हा एम्ब्रियो तयार होत असेल तर तो कसा राहणार आहे? हॅप्लॉइड राहणार आहे. पण जर स्पोरोफाईट सेल आहे, स्पोरोफाईट सेल ही डिप्लॉइड राहते. स्पोरोफाईट सेलपासून जर डिप्लॉइड गॅमेटोफाईट तयार होत असेल तर याला काय म्हणायचं? याला म्हणायचं
ॲपोस्पोरी. काय म्हणायचं त्याला? ॲपोस्पोरी. तर अशा प्रकारे ॲपोगॅमी आणि ॲपोस्पोरी हे दोनही डेफिनेशन्स खूप महत्त्वाच्या आहेत. IMP आहे, हे सुद्धा IMP आहे. आपल्याला एक्झामच्या वेळेवर नाही आठवत म्हणून आपण इथेच आत्ताच IMP लिहून घ्या पुस्तकामध्ये. तुमच्याकडे टेक्स्टबुक असेल तुम्ही काढलेलं, त्याला अंडरलाईन करा, IMP लिहा आणि दोन्हीमध्ये जो डिफरन्स आहे तो जरा समजून घ्या. त्यामधले बारकावे समजून घ्या. या टॉपिकमधले छोटासा टॉपिक आहे पण याच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो फार महत्त्वाचा आहे. की जेव्हा गमिटोफाईट ऑर्गन, आता आपल्याला माहिती आहे की गमिटोफाईट ऑर्गन म्हणजे कोणता? एम्ब्रिओ सॅक. एम्ब्रिओ सॅक हॅप्लॉइड असते आणि या एम्ब्रिओ सॅक पासून किंवा एम्ब्रिओ सॅकमधल्या सेलपासून जर एम्ब्रिओसारखं स्ट्रक्चर एम्ब्रिओ सॅक बरोबर आहे, गमिटोफाईट म्हणजेच एम्ब्रिओ सॅक. या एम्ब्रिओ सॅकपासून किंवा एम्ब्रिओ सॅकमधल्या कुठल्याही सेलपासून जर एम्ब्रिओसारखं स्ट्रक्चर तयार होत असेल तर याला ॲपोगॅमी म्हणतात. परंतु जर डिप्लॉईड स्पोरोफाईट सेलपासून डिप्लॉईड गमिटोफाईट तयार होत असेल तर त्याला म्हणतात ॲपोस्पोरी. काय म्हणतात त्याला? ॲपोस्पोरी. आता आपण याचे जे वेगवेगळे प्रकार आहे ते सगळे आपण प्रकार बघू आपण. आता याचं ॲपोस्पोरीचं एक्झाम्पल आहे ऑरेंज आणि मँगो. कशामध्ये होते ॲपोस्पोरी? याचं एक्झाम्पल काय ॲपोस्पोरीचं? ऑरेंज आणि मँगो. आता ॲपोमिक्सिसचे जे टाईप्स आहे, कॅटेगरीज आहेत त्या आपण बघू. टाईप्स ऑफ ॲपोमिक्सिस किंवा कॅटेगरीज ऑफ